नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी ग्रामरचं जे बुक आलेलं बघा एक नवीन एम.जे. शेख सरांचं, या पुस्तकाबद्दल जे आहे तर ते जाणून घेणार आहोत। एम.जे. शेख सरांचं हे बुक जे आहे ते इग्नाइट पब्लिकेशनने जे आहे तर ते पब्लिश केलेलं आहे। जसं मराठी व्याकरण आणि त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण जे आहे तर कुठलीही परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो। ती UPSC पासून तर ते जे आहे कुठलीही जे आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सगळ्या परीक्षा। आता एकंदर हे पुस्तक जे आहे हे आपल्याला कशासाठी हेल्प करणार आहे तर याच्यामध्ये जे आहे की जे कंबाईन परीक्षा आहे किंवा राज्यसेवा मुख्य आहे MCQ पॅटर्न, तिच्यामध्ये एक तुम्हाला 50 मार्काचा ग्रामरचा पार्ट आहे। तिथं सायमल्टेनियसली सरळ सेवा परीक्षा ज्या आहेत त्या सर्व परीक्षा ज्या आहेत तिच्यामध्ये सुद्धा जे आहे तुम्हाला जिथं जिथं इंग्रजी ग्रामरचा कन्सर्न आहे तर तिथं हे पुस्तक तुम्हाला हेल्प करेल। आता एकतर कसं आहे की एम.जे. शेख सरांचा जो ओव्हरऑल आतापर्यंतचा अनुभव आहे शिकवण्याचा एक मोठा जो आहे काळ जे आहे ते इंग्रजी ग्रामरशी असोसिएट आहेत आणि तिच्यातून या पुस्तकाबद्दल जे आहे की हे 10th एडिशन आहे बघा या पुस्तकाचं, 10वं एडिशन जे आहे। आणि ज्या वेळेस एखाद्या पुस्तकाच्या अशा 10 एडिशन्स निघतात तर ते फाईन होत जातं बघा वेळोवेळी। कसं असतं ना, एखादं मोठं पुस्तक बनतं त्यावेळेस तिच्यामध्ये काही इरर राहण्याच्या किंवा काही चुका राहण्याची शक्यता राहते, मग ते कुणीही असलं तिथं तर त्या केसमध्ये असते। पण ज्यावेळेस अशा 10 एडिशन्स एकामागून एक येत जातात तर ते प्रत्येक वेळेस रिफाईन होत जातं आणि तिच्यामध्ये जे आहे की ते इररलेस होण्याचे चान्सेस पण वाढतात आणि अचूकता तिच्यातली वाढत जाते। आता या पुस्तकामध्ये जे आहे राज्यसेवापासून इतर सगळ्या ज्या परीक्षा आहेत मग त्याच्यामध्ये कंबाईन असेल किंवा डिपार्टमेंटल एक्झाम्स असतील 2011 ते 24 त्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण याच्यामध्ये जे आहे ते प्रॉपरली दिलेलं आहे। त्याच्याबरोबरच जे आहे की विद्यार्थ्यांना गोष्टी कशा सहज समजतील। इंग्रजी ग्रामरबद्दल जी आहे ती बऱ्याच लोकांमध्ये भीती असते, त्या मानाने मराठी ग्रामर जे असतं तर ते आपण जे आहे पटकन उचलतो, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती असते किंवा इंग्रजीमध्ये गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली वर्क नाही होत। आणि ज्या वेळेस आहे ना हे पुस्तक मी आता राज्यसेवा मेंटॉरशिपला बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे आहेत, मी त्यांच्याशी पण या पुस्तकाबद्दल बोललो, त्यावेळेस त्यांनी ज्या गोष्टी याच्यामध्ये ऑब्झर्व केल्या आणि त्यांनी पण ते सांगितलं की नाही हे आम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप प्रॉपर आहे। याची मांडणी जर बघितली बघा तर त्या गोष्टी बॉक्सेस असतील किंवा सरळ सरळ जे आहे किंवा इनकरेक्ट नाऊन करेक्ट नाऊन किंवा इतर गोष्टींचे बॉक्सेस जे आहेत ते खूप प्रॉपरली दिलेलं आहे। आणि सायमल्टेनियसली या बुकमध्ये एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नासंबंधी जो कन्सेप्ट असतो तो कन्सेप्ट त्याच्या खाली समजून सांगितलेला आहे। म्हणजे आता जर आपण इथं बघितलं बघा की कुठलाही प्रश्न जे आहे की चूज द करेक्ट ग्रामॅटिकल सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो, असा एक प्रश्न आहे बघा MES 2015 मध्ये विचारलेला आणि मग त्याचं जे आहे कम्प्लीट एक्सप्लेनेशन त्याच्या खाली जे आहे ते दिलेलं आहे। ते प्रॉपर मराठीतून समजून सांगितलेल्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे काय होतं ना की ग्रामरमधले जे छोटे छोटे जे काही दुवे असतात तर ते आपल्याला पकडता येतात आणि त्यातून एक चांगला जो आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्याला आपण म्हणतो ना, कारण हा विषय कसा आहे हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा विषय आहे। तुम्हाला जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली तर मग तुम्ही याच्यातून इतर प्रश्न पण सोडवू शकता, पण जर आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल तर मग त्या केसमध्ये डील होऊ शकत नाही आणि त्याच्याकरता या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। या पुस्तकाची जी मांडणी आहे बघा ती मांडणी खरंच चांगली आहे किंवा ती जे आहे एक्झाम ओरिएंटेड आपण ज्याला म्हणतो की टू द पॉईंट आणि एक्झाम ओरिएंटेड त्या पद्धतीने जे आहे या पुस्तकाची मांडणी जी आहे ती लेखकांनी केलेली आहे। सो मुळात इंग्रजी हा जो विषय आहे हा अभ्यासताना ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स येतात किंवा आपण टिपिकल एखादं ग्रामरचं पुस्तक उचलतो मार्केटमधलं किंवा एक खूप स्टँडर्ड सोर्सेस असतात ते उचलतात आपण, त्यावेळेस जे आहे की ते मॅच नाही करत किंवा आपल्या स्पर्धा परीक्षेची जी डिमांड आहे ती फुलफिल करण्यासाठी तुम्हाला हा टच जो आहे तो गरजेचा आहे। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आता येत्या काळामध्ये राज्यसेवा मुख्य असेल किंवा कंबाईनची मुख्य असेल किंवा इतरही परीक्षा असतील जिथं इंग्रजी आहे ते तुम्ही इथून डील करणं अपेक्षित आहे। आणि याच्यामध्ये जे आहे की शब्दसंग्रह पण प्रॉपरली दिलेला आहे तुम्हाला, कारण ग्रामर बरोबर जे आहे शब्दसंग्रह जो आहे तो गरजेचा आहे बघा। सिनॉनिम्स जर तुम्ही बघितले तर मग त्या केसमध्ये जे आहे तुम्हाला वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत त्या फार प्रॉपरली याच्यामध्ये दिलेल्या आहेत। ओके, मग कसं असतं बघा की मराठीतून इंग्रजी जे आहे व्याकरण प्रॉपरली समजून सांगितलेली पुस्तकं जी आहेत तर ती फार बोटावर मोजणे आहेत की जिच्यातून खरंच गोष्टी डील होतात। सो अँटोनिम्स जे आहेत तर आणि एकतर हे जे बुक आहे बघा याच्यामध्ये जवळपास 6000+ व्होकॅब्युलरी जे आहे ती तुमची बिल्ड होते आणि एकंदर ह्या सर्व याच्यामध्ये एकतर आपल्याला 10वी एडिशन असल्यामुळे जो रिफाईननेस तिच्यामध्ये मिळतो तो पण गरजेचा आहे आणि तो अनुभवाचा फायदा जो आहे लेखकाच्या आणि जी व्यक्ती टीचिंग करते तर तोही आपल्याला घेता आला पाहिजे। सो हे पुस्तक तुम्ही बघू शकता, एम.जे. शेख सरांचं जे आहे इंग्रजी ग्रामर बुक आहे बघा। सो हे पुस्तक इग्नाइट पब्लिकेशनने जे आहे पब्लिश केलेलं आहे।
हे पुस्तक एकदा तुम्ही नक्की जे आहे चाललं पाहिजे, बघितलं पाहिजे बघा. हे सर्वदूर उपलब्ध असतात. मी जे बुक रिव्ह्यूमध्ये तुम्हाला बुक सांगतो ती पुस्तकं मोस्ट प्रॉब्ली जे आहे सर्वदूर जे आहे अवेलेबल असतात बघा. आणि ते पुस्तक किमान तुम्ही जे आहे चाललं पाहिजे. याच्या ज्या सॅम्पल कॉपीज असतात त्या टेलिग्रामला पण आपण शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला त्याची एक आयडिया यावी. पण माझं असं म्हणणं असतं की रॅदर दॅन सॅम्पल कॉपी पण तुम्ही पुस्तक जे आहे दुकानात जाऊन ते स्वतः चाललं तर तिथून गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने वर्क होऊ शकतात. सो हे पुस्तक जे आहे नक्की तुम्ही एकदा बघितलं पाहिजे. धन्यवाद.